नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमते. लोक म्हणतात उचला आता, यांना झाला कार्यक्रम, यांचा आटोपला का? तो तुम्हाला विसरत नाही याचं विस्मरण होऊ देऊ नका. देव नाही आपल्याला विसरत, आपण त्याला विसरतो. आपण त्याला नाही मानलं तरी चालतं, पण तो आपल्याला मानतोय. आणि ज्या दिवशी भगवंत आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमते. लोक म्हणतात उचला आता, यांना झाला कार्यक्रम, यांचा आटोपला. त्यामुळे देव आपल्याला मानणार नाही म्हणजे काय? चैतन्य देह सोडून जातं. माऊलींनी त्या चैतन्याला ओळखलं, माऊलींनी त्या चैतन्याचा शोध घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की माऊलींना देव दिसला, तुकोबरायांना देव दिसला, निळोबरायांना देव दिसला, माझ्या नामदेवांना देव दिसला. दिसला नाही तो जेवलाच त्यांच्याबरोबर येऊन नाचला कीर्तनामध्ये. इतकं व्यापकत्व भगवंताचं विशाल. फक्त आम्ही मंडळी त्याला पाहण्यामध्ये कमी ठरतो. अर्थात याचं कारण असं आहे, जीव शिवाचं नातं हे अभेद आहे हे आम्ही विसरतो. आणि जीव जन्माला आल्यानंतर शिवाला विसरतो. मी कुठून आलोय हे गावच विसरून जातो तो. आणि इथं आल्यानंतर इथल्या मायाजाळामध्ये इतका फसतो की मी कोण याचा विसर जीवाला पडतो आणि दुःखाच्या भोवऱ्यामध्ये जीव सापडतो. आज तुम्ही आम्ही सगळी कीर्तनासाठी येऊन उपस्थित आहात, जागेपणी कीर्तन श्रवण करताय. संतांनी आम्हाला प्रत्येक श्वास जागृतीचा घ्यायला शिकवलंय. बघा, उपनिषदांचं म्हणणं आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. संतांनी सांगितलं काय उपकार केले आमच्यावर, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. जाग केलं संतांनी. मग आम्ही झोपलोय का? तुम्ही म्हणाल ताई आता कीर्तनाला सुरुवात झाली, आता काही एवढ्यात झोप नाही लागत. जरा मग थोड्या वेळाने ब्रह्मानंदी टाळी लागते, एखाद्या डुलकी निघते कीर्तनात. कारण कीर्तनामध्ये ती बया येते, तिला निमंत्रण द्यावं लागत नाही, ती येते. तिला म्हणे राम रावणाच्या युद्धामध्ये रामाचा वरदान होतं. रावणाच्या आधी रावणाचा एक भाऊ मारला गेला आणि त्याचं नाव होतं कुंभकर्ण. त्याला 2 बायका, एकीचं नाव जागृती, दुसरीचं नाव निद्रा. मग ती जागृती नावाची पत्नी सती गेली, उरली निद्रा देवी. ती रामांकडे आली आणि रामप्रभूंना म्हणाली मी कुठं जाऊ, मी काय करू, माझा नवरा तर गेला निघून. तेव्हा म्हणे रामप्रभू तिला असं म्हणाले, तू आता कथा कीर्तनात जात जा. म्हणून ती इथं येते. जसे देवाचे म्हणजे देव त्याच्या भक्ताला शोधायला येतो, तशी ती त्याच्या भक्ताला शोधायला येते, तिच्या भक्ताला शोधायला येते. आणि हे कुठल्याही रामायणात शोधू नका, मिळणार नाही. हे ऐकिव आहे. पण भगवंत जसा प्रिय आहे ना, तशी आम्हाला ती सुद्धा निद्रा देवी सुद्धा फार प्रिय आहे. आणि ती कीर्तनामध्ये बरोबर येते. कारण कीर्तनी बैसता निद्रे नागविले. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. मन माझे गुंतले, मन माझे गुंतले. विषया सुख अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. मन माझे गुंतले. विषय सुखामध्ये आम्ही इतके रमलो त्यामुळे आम्हाला कीर्तनामध्ये ती निद्रा देवी त्रास देते. पण संतांनी आम्हाला जाग करण्याचं काम केले. उत्तिष्ठत जाग्रत. उपनिषदकार म्हणाले उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जन्म मरणाची येरझार चुकवण्याचं काम करणारं जागे पण संतांनी आम्हाला दिलं. पण आता माझा प्रश्न असा आहे, आपण आधी जागे होतो की आपण आधी उठतो? उपनिषदकार म्हणाले उत्तिष्ठत आणि जाग्रत. खूप लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं का. अनेकांचा असा संभ्रम असतो 2 तास भरपूर हसायला मिळालं की कीर्तन मस्त, कीर्तन भारी, विनोद. आयुष्याचा विनोद व्हायची वेळ आली. कीर्तनात विनोद आमच्या गुरुजींनी सांगितलं लोणच्या पुरता पाहिजे. लोणच्याचं जेवण आपण नाही करत बाबा कधी. त्यामुळे भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या. प्रेम म्हणे वैराग्याच्या युक्ती विवराव्या.
मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. हे नाथांचं कीर्तनाची आचारसंहिता नाथांनी दिलेली आहे, त्यामुळे ती मोडण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्यामुळे मी असं म्हटलं की आपण सगळेजण देवाला पाहण्याकरता धडपडत असतो, देवाला प्राप्त करण्याकरता धडपडत असतो. कुणी जपजाप्य करतंय, कुणी तीर्थयात्रा करतंय, कुणी दान धर्म करतंय, कुणी स्वाध्याय परिवाराकडे जातंय, कुणी सनातनच्या बैठकीला जातंय, कुणी प्रजापिता ब्रह्मकुमारी त्यांच्या बैठकीला जातं, कुणी अजून इस्कॉनकडे जातंय, कुणी दत्त संप्रदाय, कुणी वारकरी संप्रदाय, कुणी अजून कुठला संप्रदाय. अनेक वाटा आहेत, अनेक वाटा आहेत. ज्याला जी वाट झेपतीये, पसतीये, रुचतीये तो त्या वाटेला जातोय. पण वाटांमधला भेद जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत देव सापडत नाही. असंख्य वाटेंनी आपण जात 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 अभेद वृत्ती निर्माण होण्याऐवजी भेदच वाढत चालला. आमचं असं, आमचं तसं, आमचं तसं. आणि हे करण्याच्या नादामध्ये एकरूप असलेलं, एक असलेलं, एकोहम बहुश्याम असलेलं ते एक तत्व, एक ब्रह्म आम्ही विसरून गेलो. आणि ज्ञानोबरायांनी त्या ब्रह्माची ओळख करून दिली आम्हाला, किंवा ते ब्रह्म ओळखलं, संतांनी ते ब्रह्म ओळखलं. निळोबरायांनी त्या ब्रह्माची व्याप्ती सांगून दिली आम्हाला. निळोबराय म्हटले, एकले न कंठेची म्हणून या येणे. एकटं होतं ते कोण? ते ब्रह्म एकटं होतं, त्याला कर्मच नव्हतं. देव एकटा होता, निर्गुण होता, निराकार होता, त्याला कर्मेनाच. म्हणून त्यांनी आपल्या मायेचा आधार घेतला आणि मग त्यांनी सृष्टीची रचना केली. एकले न कंठेची म्हणून या येणे, केली निर्माणे वो 14 भुवने, गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे, पंचही महाभूते भौतिके भिन्न भिन्ने वो, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लागनिया माया सूत्रधारी, ऐसा लागनिया माया सूत्रधारी, ऐसा लागनिया माया सूत्रधारी, ऐसा लागनिया माया सूत्रधारी. ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याच्या नाभीतनं जगाला निर्माण करणारा ब्रह्मदेव जन्माला आला. ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याची या प्रकाश प्रकाश रवी किरणा, ज्याची या महातेज तेज हुताशना, हो येण्याची पढवुनी वेदू केला शहाणावो, येण्याची पढवुनी वेद केला शहाणावो, ऐसा लागनिया माया सूत्रधारी, ऐसा लागनिया माया सूत्रधारी, ऐसा लागनिया माया सूत्रधारी, ऐसा लागनिया माया सूत्रधारी. मग तो माया सूत्रधार आहे. त्या भगवंतानी सृष्टीची रचना केली आणि त्या सृष्टीमध्ये त्याला पाहायचा आपण विसरून गेलो. भगवंतांनी आम्हाला जन्म दिला, सृष्टी निर्मिती केली, त्या सृष्टीमध्ये स्वतंत्र अस्तित्व म्हणून सगळ्या सजीव सृष्टीमध्ये मानव नावाचं प्राणी किंवा ते मनुष्यत्व आम्हाला दिलं मिळवून, मानव देह दिला. आणि हा जीव ज्यावेळी जन्माला आला ना, मनुष्य देहामध्ये असू दे, तो जीव शिवापासून मी जन्माला आलोय ही भावनाच विसरून गेला. मी कुठून आलोय हे विसरल्यामुळे सोहम सोहम करणारा जीव इथं आल्यानंतर कोहम 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 करायला लागला. आणि मी कोण या प्रश्नाचं उत्तर त्याला काही केले मिळेना. त्यामुळे या भवचक्रामध्ये हा जीव इतका अडकला, इतका गुरफटला. त्याचा परिणाम असा झाला की स्वतःची ओळख तर राहिली, देवालाही ओळखणं राहून गेलं. जीवाशिवाची गाठ पडली नाही आणि दुःखाच्या भोवऱ्यामध्ये वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्याति संयानि नवानि देहि. पुन्हा 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 पुन्हा
जीवन मरणाच्या चक्रामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असा हा जीव अखंड सापडला आणि दुःखाच्या भोवऱ्यात फसला. संत आनंद स्वरूपाला प्राप्त झाले. तुकोबरायांकडे बघा, भौतिक प्रपंचिक अवस्था कशी होती महाराजांची. प्रचंड दुःख दारिद्र्य होतं. दुर्गा देवीचा दुष्काळ येऊन गेला. सगळं लोकांना देऊन टाकलं. रिकामं झालं मन, रिकामं झालं घर, सगळा प्रपंच, वाताहत झाली प्रपंचाची. पण त्यानंतर तुकोबराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळे पीडा केली. बरं झालं ना देवा, बरं झालं, माझं दिवाळं निघालं प्रपंचाचं, हे बरं झालं. हे तुकोबराय म्हणतात, आम्हाला जरा कुठे खट्ट झालं संसारात, जरा कुठे बिनसलं की आम्ही सगळं खापर देवावर पडतो. देवा तू केलं, तुला बघवलं नाही. आपल्या सुखातही देव नसतो आणि आपल्या दुःखातही देव नसतो. आमची चूक अशी होती की आम्ही त्याला ओळखायला चुकतो. आम्ही सगळीकडे त्याचा शोध घेत राहतो आणि तो कुठंच नसतो. वस्तुतः देव किंवा ब्रह्म किंवा ते चैतन्य ही शोधायची वस्तूच नाही. देव हा प्राप्त करण्याची गोष्टच नाहीये. देव प्राप्त आहे आपल्याला. तुम्ही जागे आहेत ना, सगळे जागे आहेत ना. हा, देव आपल्याला प्राप्त आहे. मग आता सांगा, देवाला पाहिलंय का? पहिला प्रश्न परत विचारते, देवाला पाहिलंय का? अजून पण नाही म्हणताय. बर, मग अशी तुम्ही नाहीच म्हटला होतात, आताही देवाला पाहिलं नाही असंच उत्तर देत आहे. बर, देव प्राप्त करण्याची वस्तू किंवा गोष्ट नाहीये. देव आपल्याला प्राप्त आहे. प्रमाणासहित सांगते, तुकोबरायांचं प्रमाण आहे, उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग, तरंग उदकाचे अंग, तरंग उदकाचे अंग. उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग, तरंग उदकाचे अंग, तरंग उदकाचे अंग. उदकाचे तरंग हो हो, उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग, तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. तुकोबरायांचं प्रमाण आहे, उदक म्हणजे पाणी, उदकाचे तरंग पाण्यावरचा तरंग. तो पाण्यापेक्षा वेगळा आहे का? पाण्यावरचा तरंग तो वेगळा दिसत असला तरी तो पाण्याचाच अंश आहे ना त्याच्यामध्ये. उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग, तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. जसं पाणी आणि पाण्यावरचा तरंग एकमेकांपासून वेगळा नसतो, तसा शिव आणि शिवापासून निर्माण झालेला जीव हा शिवापासून वेगळा नसतो. विठ्ठल मग भगवंताला पाहावं लागेल, बघावं लागेल. तो बाहेर दिसणार नाही. तो विटेवर मूर्ती रूपाने दिसेल, तो चैतन्य रूपाने दिसेल. ज्ञान्यांना तो विटेवर सुद्धा दिसला चैतन्य रूपाने, पण आपण मूर्तीला नमस्कार करून येतो. मूर्तीतलं चैतन्य आपण पाहत नाही. तो विटेवर उभा असलेला भगवंत तो जर आतही आहे याची प्रचिती घ्यायची असेल तर आपल्याला आत बघावं लागेल. आत म्हणजे कुठे? आपण बहिर्मुख आहोत. आपली इंद्रिय सगळी बहिर्मुख आहेत, ती अंतर्मुख करावी लागतील आणि आत देवाला पाहावं लागेल. देवा हे देवा हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. हृदय मंदिर शोधून पाहे, मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, पाहे पाहे. देव आहे, देव आहे, ठामपणे सांगितले देव आहे, पण हृदय मंदिरी शोधून पाहे. अहो ज्ञानोबांना तो दिसलाय आणि तो कसा होता?
मी त्याला पाहिलं, ज्ञानोबराय ठामपणे सांगतायत. तुकोबरायांनी त्याला पाहिलं, तुकोबरायांनी अनुभूती घेतली देवाला पाहण्याची. आता आपल्याला तो दिसलाच नाही, आपण कसं सांगणार देव कसा आहे? आपल्याला दिसला नाही, आपण कसं सांगणार देव कसा आहे? आपण मात्र बुद्धीचे फाटे फोडत बसतो. आणि असंच एका पत्रकारांनी पंढरपूरला जाणाऱ्या एका निष्ठावंत 80 वर्षाच्या वारकऱ्याला प्रश्न विचारला होता. महाराज, किती वर्षापासून वारी करताय? अलीकडे आता ते सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळ्यांच्या मुलाखती घ्यायच्या. वारीमध्ये गर्दी खूप असते बघा. कुणाची म्हणजे वारकऱ्यांची तर असतेच, हौशे गौशे नवशे सगळे आपण असतो. मग त्या गर्दीमध्ये काही लगेच कॅमेरा घेऊन तयार असलेली मंडळी असतात. त्यांनी प्रश्न विचारला, महाराज किती वर्षापासून वारी करताय? वारकरी बुवा म्हणले, बाबा, त्यांच्या खांद्यावर त्यांनी त्यांच्या नातवाला घेतलं होतं आणि त्यांनी प्रश्न विचारला, वारी किती वर्षापासून करताय, काय आठवतंय का? ते म्हणले, नाही रे बाबा, साल काय आठवत नाही, पण माझा नातू जसा माझ्या खांद्यावर आहे तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून येत होतो, तेव्हापासून मी वारी करतोय. इतक्या सहज उत्तर मिळालं. आणि पुढचा त्या पत्रकाराचा, त्या पोराचा प्रश्न, आई आम्ही बुद्धिवादी माणसं अशीच असतो बघा, फार फाटे, श्रद्धा नाही, भाव नाही, खंडीवर प्रश्न विचारू आम्ही. खंडीवर टिकली लावायची कपाळाला, पोरगी विचारणार का, नाही लावली तर काय होते, नाही का? खरं आहे की नाही मावशी? हातात बांगडी घाल ग बाई असं म्हणायचं सोय नाही. ती म्हणते काय होतंय नाही घातली तर. त्यांच्याकडे उलटे प्रश्न तयार असतात. असं त्यांनी विचारलं, बाबा एवढे वर्ष तुम्ही वारी करता, बरं मग देव दिसला का, देव भेटला का तुम्हाला? त्या बाबांनी त्याच्याकडे असं बघितलं आणि म्हणले, एवढे वर्ष वारी करताय तुम्ही, इतक्या उन्हात अनात पावसा पाण्यात चिखलात तुडवत तुडवत सगळे भिजत उन्हात बिना कसेही जाता तुम्ही, पांडुरंग दिसलाय का तिथं तुम्हाला? तो म्हणला, नाही रे बाबा, नाही दिसला. तरी वारी करता? वय थकलंय, चालायला जमेना तरी वारी करता? नाही म्हणले, पांडुरंग काही दिसला नाही. त्या पोराने खूप प्रश्न विचारले. त्या म्हातार बाबांनी सांगितलं, पोरा लई प्रश्न विचारलीस मला तू आतापर्यंत, आता मी तुला एकच प्रश्न विचारू का? तो म्हणला, हे विचारा. तुम्ही कुत्रा पाळता का? कुत्रा म्हणले. तो पत्रकार, तो मुलगा म्हणाला, हो आमच्याकडे कुत्रे घरात पण असतात म्हणले, बेडवर पण असतात. आम्ही शहरी माणसं, काय कुत्रा अंगणात असावा, खरं मागच्या दारात असावा, पुढच्या दारात, पण घरात नसावा असं आम्ही गावकरी समजतो. पण शहरी माणसं काय होते, याला घरातही नेतात म्हणजे आमच्याकडे आम्ही कुत्रा पाळतो. बरं, पण तुम्ही घरात पाळता, पण आम्ही खरं सांगू का? ते म्हातार बाबा सांगायला लागले, आमचं कुत्रं घरात नसतं, घराच्या बाहेर असतं, वाड्या वस्त्यांवर, वस्तीवर. समजा आमची शेतीची काही कामं चालली असतील, पेरण्या झाल्या असतील, धान्य असेल, तर या सगळ्याची वस्तीची राखण करण्याकरता आमचं कुत्रं वस्तीची राखण करतं रात्रभर. आणि रात्रीच्या वेळी एखादा चोर जर वस्तीवर शिरला, आमच्या गावात शिरला, तर आमचं कुत्र भुंकतं. बर का, आमचा कुत्रा भुंकतो आणि त्यांनी भुंकलेलं पाहून त्याचा आवाज ऐकून गल्लीतली बाकीची कुत्री भुंकायला सुरुवात करतात. त्याचं भुंकणं ऐकलं की तिसरं कुत्रं भुंकतंय, त्याचं ऐकलं की चौथं कुत्रं भुंकतं. असं करत 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 गल्लीतली सगळी कुत्री एकाच वेळी रात्री भुंकतात. तो म्हणला, बाबा नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? अरे सांगतो, ऐक तर पुढं. तू मला प्रश्न काय विचारला? तू देवाला पाहिलंयस का? तुम्ही देवाला पाहिलं का? पांडुरंग दिसला का? तुम्ही कुत्रा पाळता, पण आम्ही पाळलेली कुत्री भुंकतात एका वेळी. एक कुत्रा भुंकला, चोराला कुणी पाहिलेलं असतं? पहिल्या कुत्र्यांनी. सगळ्या कुत्र्यांनी चोराला पाहिलेलं नसतं, पण सगळ्या कुत्र्यांचा त्याच्यावर विश्वास असतो की काहीतरी गडबड आहे, भुंकलं पाहिजे. हे जर प्राण्यांच्या बाबतीत आहे, तर आम्ही माणसासारखी माणसं आहे. आम्हाला माहितीये ज्ञानोबांनी तुकोबांनी पांडुरंगाला पाहिलंय, त्यांनी पाहिलंय, त्यांना दिसलाय, मग आम्हाला सुद्धा पांडुरंग दिसणार, हा विश्वास. विठ्ठल मग देवाला पाहायचंय. आता इथपर्यंत विषय संपलेला आहे. देव दिसेल ना? आता हो, आता तरी हो म्हणा. तुम्ही नाही 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 अशाच माना हलवताय. देवाला पाहिलंय का? नाही, पण पाहायची इच्छा आहे का? आहे. देव दिसेल का? दिसेल ना. आता दिसणार, देव दिसणार. ज्ञानोबांना दिसला, तुकोबांना दिसला, आपल्यालाही दिसेल. पण ज्ञानोबांना कसा दिसला ते ज्ञानोबराय सांगतात प्रथम चरणात. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य
सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण गगनाचे वन गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे नाही रूपवर्ण हरे श्री हरे पहिला डोळे भरी हरे श्री हरे पहिला डोळे भरी हरे श्री हरे पहिला डोळे भरी सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण तो हारे श्रीहरी नाही रूप गुण वर्ण जेथ किंवा नाही रूप वर्ण गुण जेथ तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया भगवंतांना मी पाहिलं असं ज्ञानोबराय सांगतात. आणि तो भगवंत कसा आहे, त्याचं अस्तित्व, त्याचं स्वरूप, त्याचं व्यापकत्व, एकंदरीत त्याचं रूप सगळं आमच्या समोर शब्दातनं व्यक्त केलं ज्ञानोबरायांनी. सत्य ज्ञानानंत किंवा सत्य ज्ञानानंद दोन्ही पाठभेद आहेत. गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. देव कसा आहे, देव मला दिसला, देवाला मी पाहिलं. ज्ञानोबराय सांगतात देव सत्य स्वरूप आहे. देव सत्य स्वरूप आहे. जिथं जिथं सत्य आहे तिथं तिथं देवत्व आहे. आता देवाला पाहायचं कसं आणि कुठे पाहायचं बघा. देव कुठे दिसणार, जिथं सत्य आहे तिथं देव आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये मंगलाचरणाचा पहिला श्लोक म्हटला जातो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिद आनंद स्वरूप असं त्याचं स्वरूप आहे. या श्लोकामध्ये भगवंताचं स्वरूप, भगवंताचा स्वभाव आणि भगवंताचं सामर्थ्य तीनही सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे हे त्याचं सामर्थ्य आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या, स्थितीच्या आणि लयाला कारण ठरणारा तो भगवंत आहे, हे त्याचं सामर्थ्य आहे. आणि तापत्रय विनाशाय म्हणजे त्रिविध तापांचा नाश करणारा तो भगवंत, त्याचा तो स्वभाव आहे. म्हणजे हे सगळं भगवंताकडे आहे. आणि त्यातलं ज्ञानोबराय सांगतात माझा भगवंत मी पाहिला, तो कसा दिसला. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, तो सत्य स्वरूप आहे. आणि तुकोबरायांनी सुद्धा त्याला ओळखलं, त्याला सांगितलं देवा तू कसा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार. या जगामध्ये, सृष्टीमध्ये सत्य जर काही असेल ना तर देवा ते तू आहे किंवा तुझं रूप आहे. मग असा सत्य स्वरूप परमात्मा ज्ञानोबरायांनी पाहिला. भगवंताचं स्वरूप सांगितलं सत्य ज्ञानानंद. ज्ञान स्वरूप भगवंताचं. जिथं ज्ञान आहे तिथे भगवंत आहे. कसलं ज्ञान, कुठलं ज्ञान. भौतिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे का, मॅथमॅटिक्स नाही. हे तर शाळेत आम्हाला मिळतं. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान जे भगवंताला होतं आणि ते ज्ञान हे देवाचं स्वरूप आहे, देवाचं रूप आहे. भगवंताच्या षड्गुणैश्वर्याचं वर्णन ज्यावेळी ज्ञानोबराय करतात त्यावेळी भगवंत कसा आहे. ऐका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री आणि औदार्य या 6 गुणांचा तो स्वामी आहे म्हणून त्याला भगवंत म्हटलंय. षड्गुणैश्वर्य संपूर्ण आहे. येणे कारणे भगवंतू
जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. भगवान म्हटले, भग म्हणजे गुण, जो गुणांनी वान म्हणजे व्यापणं, गुणांनी जो व्याप्त आहे तो भगवान आहे. त्याच्या गुणांचं वर्णन करावं. त्या गुणांमधला 6 गुणांमधला एक गुण माऊली सांगतात, ज्ञान. पहिला गुण आहे ज्ञान. कुठलं ज्ञान? मी आता सांगितलं तसं, बाकीचं नाही, भौतिकातलं नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान. हु आय एम, मी कोण, मी स्वतःला तरी ओळखलंय का, मी स्वतःचा तरी श्वास बघितलाय का, मी कोण आहे. त्या मीची प्रचिती येणं, ते ज्ञान होणं, ते अध्यात्माचं ज्ञान, ते आत्म्याचं ज्ञान, ते भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून सत्य ज्ञानानंद. आणि देवाचं स्वरूप आहे ज्ञान आणि आनंद. आनंद स्वरूप आहे देव. देव स्वतः आनंदाचं निधान आहे. त्याचं स्वरूप सांगितलं संतांनी, आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. एका निज ध्येया योगियाचे, एका निज ध्येया योगियाचे. समचरण साजिरे देवरी, देव समचरण साजिरे देवरी. एका निज ध्येय योगियाचे, एका निज ध्येय योगियाचे. देह समचरण साजिरे देवरी, देह समचरण साजिरे देवरी. आनंद हे भगवंताचं स्वरूप लक्षण आहे. देव आनंद स्वरूप आहे, नित्य आहे, निरामय आहे, अद्वय आहे. आनंद हे भगवंताचं स्वरूप ज्ञानोबराय सांगतात. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. आनंद स्वरूप असलेल्या भगवंताचे आम्ही अंश आहे. आणि आम्ही कसे वागतो, आमचा चेहरा कसा असतो, असतो का आनंदी कायम? आता इथे बसलेले सगळे चेहरे आनंदी आहे असं मी आपलं समजते. आहे ना, तुम्ही आनंदी आहे ना, काही टेन्शन नाही ना, काही त्रास नाही ना, काही दुःख नाही ना. संसार दुःखाशिवाय असूच शकत नाही. पहिली गोष्ट, संसार दुःख मूळ हे सगळ्यांचं प्रमाण. कीर्तनाला न येणाऱ्यांचं सुद्धा पाठ असतं. राहू दे, आपण नाही म्हटलं ते सगळ्यांना माहितीये. संसार दुःख मूळ चाली सह माहिती असतं. म्हणजे आम्ही इतके रडत ती चाल म्हणतो, संसार दुःखाचा हे आम्हाला माहितीये, पण सुटत नाही. सुटतो का संसार? बरं, आपण संसाराला धरलंय की संसाराने आपल्याला धरलंय? खरं सांगा ना मावशी. मग सोडायचं का? सुटलं तर सगळं सुखाचंच आहे, पण सुटत नाही, सुटत नाही. आनंद स्वरूप परमात्मा आहे, त्याचे आम्ही अंश आहोत, पण आपण कायम दुःखी. जीव शिवापासून ज्यावेळी वेगळा समजायला लागतो स्वतःला, त्यावेळी तो दुःखाच्या भोवऱ्यात सापडतो. जीव शिवस्वरूप आहे, मी त्याचाच अंश आहे हे ज्यावेळी जीवाला कळतं, त्यावेळी जीव आनंद स्वरूपाला पोहोचतो. माऊलींनी तो अनुभव घेतला आणि माऊली भगवंताचं स्वरूप सांगतात. सत्य, सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप आणि अनंत किंवा आनंद स्वरूप. देव आनंद स्वरूप आहे. देव आनंद स्वरूप आहे. माऊलींना त्याच जीवाचा किंवा त्याच जीवातला जो जीव आहे की नाही, त्याचा लळा लागला. आतमध्ये तो ते परमात्मा तत्व. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसं दुधामध्ये लोणी, जसं दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी.
आहे ना, पण दिसत नाही. दुधात लोणी आहे का? आहे ना, दुधात लोणी आहे, पण ते दिसत नाही. मग ते दिसण्याकरता काय करतो आपण? दुधातलं लोणी दिसण्याकरता विरजण लावण्यापासून ते ताक जितकं चांगलं आपण घुसळू. आता हे घुसळणं बिसळणं सगळं गेलंय. नवीन आमच्या मुलींना पिढ्याला काही माहिती नाही. रेडी ताक मिळतं, रेडी दही मिळतं, रेडीमेड तूप मिळतं. आता हे दही कधी करायचं आणि त्याचं ताक कधी करायचं एवढा वेळ कुणाला आहे, नाही का? पण या सगळ्या प्रक्रियेतून जे मंथन होऊन प्राप्त होतं, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. काय सुंदर प्रमाण दिलं ज्ञानोबरायांनी. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, 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 मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांगी मारू, वाया व्यर्थ कथा सांगी मारू, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. माया रे कथा सांगी मारू, माया रे कथा सांगी मारू, हरे मुखे म्हणा, 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 हरे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन करून नवनीत जसं आपण प्राप्त करतो तसं अनंताला प्राप्त करावं लागेल. आणि तो देहात आहे. जसं दुधातलं लोणी दिसण्याकरता काय करावं लागतं? घुसळावं लागतं की नाही? मग तसं देहातला चक्रपाणी दिसण्याकरता काय करावं लागेल? घुसळावं लागेल. आणि घुसळायचं म्हणजेच भजन करायचं. बोला विठ्ठल. घुसळणं म्हणजे भजन आहे. बरं, आता अजून थोडं सांगते. फिजिक्सचा, भौतिकशास्त्राचा एक नियम आहे, सिद्धांत आहे की एनर्जी ज्यावेळी आपण सेंट्रलाइज करतो, ऊर्जा ज्यावेळी एकत्र आणली जाते त्यावेळी ती जास्त ताकद देते, सघन होते. ऊर्जा एकत्र आली की ती सघन होते. वारा सगळ्यांनी पाहिलाय, पण तो वारा पवनचक्कीच्या माध्यमातून एकत्र आणला की काय होतं? वीज तयार होते. वाफ सगळ्यांनी पाहिली आहे. चहाच्या किटलीतनं वर जाणारी वाफ, रोज चहाची वाफळलेली आपण पाहतो ना, रोज पाहतो. पण त्या वाफेला एकत्र आणलं तर त्या वाफेवर इंजिन सुद्धा चालतं. हे शास्त्रज्ञांना सिद्ध करून दाखवलं. अर्थात ते झालं. आणि हे शास्त्रज्ञांनी माऊलींच्याच तत्वज्ञानातनं घेतलं, हे आपल्याला माहिती आहे. मग ही सगळी एनर्जी ज्यावेळी एकत्र आणली त्यावेळी त्याची ताकद वाढली. हे जर आपल्याला कळतं तर भगवंतांनी आम्हाला देहामध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती देऊन पाठवली आहे, पण ती सध्या झोपली आहे. तिला जाग करण्यासाठी, ती जाग करण्याची गरज आहे. आणि ती एकदा जागी झाली, ती चैतन्य शक्ती एकत्र आली की ज्ञानोबरायांना जो अनुभव आला तो सर्वसामान्य साधकाला येऊ शकेल, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. माऊली म्हणतात, मी त्याला पाहिलंय. कसा पाहिलं माहितीये का? योगिया दुर्लभ, योग्यांना सुद्धा दुर्लभ असलेला भगवंत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. तो म्या देखिला योगिया दुर्लभ, तो म्या देखिला योगिया दुर्लभ, योगिया
पण द्वैत संपलं, अद्वैताचा अनुभव घेतला. फिटला संदेहानी माले तुझे पण देखिला देखिला माये देवांचा देव. बर कसा पहिला सांगू का? अनंत रूपे अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्यासी बाप लक्ष्मा देवी वरू खूण पाणली तैसी गोम्या देखिला सासरी गोम्या देखिला सासरी योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ गोम्या देखिला सासरी गोम्या. माऊलींनी सांगितलं मी त्याला पाहिला, तो कसा आहे त्याचं स्वरूप सांगितलं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, गगनाचं आच्छादन त्यांनी घेतलंय. जणू काही सगळ्या जगावर त्याचं पांघरुण आहे, सगळ्या जगाला त्याचा आधार आहे. आधार आहे की नाही त्याचा? पण आपण त्याच्यापासून लांब राहतो. आम्ही जर त्याच्या जवळ राहिलो ना तर आपण त्याच्या पांघरुणाखाली राहू, त्याच्या आच्छादनाखाली राहू. गगना इतका व्यापक आहे. महाराजांनी त्याचं वर्णन केलं. तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. देव किती मोठा आहे. विश्वरूप दर्शन योग अर्जुनाला भगवंतांनी दर्शन दिलं. स्वतःच्या आत्मस्वरूपाचं स्वतःचे स्वरूप दाखवलं. कसा होता भगवंत? अनंत रूपो दरभक्त नेत्रम अनंत बाहू दरभक्त नेत्रम पश्चामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवाद्यं पश्चामि विश्वेश्वर विश्वरूपम. कसा आहे भगवंत? ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, असा भला मोठा महाकाय रूप आहे. तो हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहतोय, मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतोय. सगळीकडे परमात्मा तत्व आहे, सगळीकडं. मी मगाशी सांगितलं विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावन देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला चराचर सृष्टीमध्ये त्याचं व्यापकत्व आहे. भू जल तेज समीर खर विशेष काष्ठादिकी असे भरला. स्थिर चर व्यापुनी अवघा जो जगदात्मा दशांगुले उरला. अद्यतिष्ठ दशांगुलम. सगळीकडे असलेला भगवंत माझ्या हृदयामध्ये मी त्याला पाहिला. म्हणून ज्ञानोबरायांनी त्या जीवातल्या जीवाला हाक मारली. जीवीची या जीवा प्रेमा भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा तुझ वाचुनी केशवा अनुरावडे जीवे अनुसरलीये अजूनी कानये. वाट पाहिली त्याची. त्या चैतन्याचा जिव्हाळा लागला ज्ञानोबरायांना. चित्त चैतन्य चोरून नेले असा अभंग आहे माऊलींचा. त्यामुळे ज्ञानोबरायांनी त्याला ओळखलं. तो गगना इतका विशाल आहे, सगळ्या जगावर त्याचं पांघरुण आहे, मायेचं आच्छादन आहे. आम्ही त्याच्यापासून लांब राहतो, ही आमची अडचण आहे. आपल्याला नाही का वाटत देवानी आपल्या घरात यावं, देवानी आपल्या दारात यावं? देव पांडवांच्या घरात गेला की नाही? द्वारकेचा राणा पांडवा घरी. देव भक्तांच्या दारात गेला. देव आपल्याकडे येत नाही, कारण आपल्याला देव सोडून बाकी सगळं आठवतं. प्रपंचामध्ये बाकी सगळं चालतं, पण देव नाही आमच्या प्रपंचात. जनाबाईंनी देवाला आणलं. देवळातला देव स्वयंपाक घरात आणला, जात्यावर दळायला लावलं त्याला. नामदेव महाराजांनी आपल्या भक्ती तत्वाच्या जोरावर देवाला जेवायला बसवलं. कीर्तनामध्ये भगवंत नाचलंय नामदेव महाराजांच्या.
सगळ्या संतांनी भक्तीच्या बळावर, भक्तीच्या मापाने त्याला मापलं, त्याला मोजलं, त्याला ओळखलं आणि प्राप्त करून घेतलं. तसं ज्ञानोबराय म्हणतात, मी सुद्धा त्याला पाहिलंय. मी सुद्धा त्याला पाहिलंय. दुसरं चरण. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, 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 तो हरे श्री हरी द्रोही पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहते पाहता पाहणे दुरी सारोनिया, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. जो निर्गुण आहे, जो निराकार आहे, जो गुण रूप वर्ण सगळ्याच्या पलीकडे अतीत आहे, त्याला मी डोळे भरून पाहिला. ज्ञानोबराय म्हणतात, जो गुणांच्या अतीत आहे, जो रूपातीत आहे, जो निराकार आहे, आकारातच नाहीये, तो दिसला ज्ञानोबरायांना. किती गंमत आहे, किती आनंद आहे बघा. काय ज्ञानोबरायांचा अनुभव असेल. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आणि दोन सर्वनामं एकत्र वापरली. जागेत ना आपण. तो हा दोन सर्वनामं एकत्र वापरली. तो म्हणजे काय आणि हा म्हणजे काय, तेवढं बघितलं की आपलं कीर्तन संपले. काळजी करू नका. तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बर
भरती तीन दीना